रस्त्याच्या कडेला असलेला कचऱ्याचा हा ढिगारा आणि या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात निपचित पडलेल्या आजी, वय वर्ष 60, आजारामुळे चालणं बोलणंही अशक्य. आपण इथे कसे आलो याचं भानही त्यांना नाहीये. त्यांना मुळी काही आठवतच नाही आणि याचाच फायदा घेत नातवानं आजीला थेट कचऱ्यातच फेकून दिलाय. खाऊन पिऊन झाल्यावर एखाद्या कागदाचा बोळा जितक्या सहजपणे फेकून द्यावा तितक्याच सहजपणे. नेमकं काय घडलंय पाहूया. रविवारी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला. आरे कॉलनीतील जंगलात मग पोलीस दाखल झाले आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यात त्यांना 60 वर्षीय महिला दिसली. या महिलेच्या शरीरावर प्रचंड जखमा होत्या. वेदनेनं विवळत होती. त्या नमूद महिलेला बोलता येत नाही आहे. ती नमूद महिला फक्त तिच्या नातवाचं नाव घेते. त्यामुळे आपल्याला कळून येत नाही आहे तिला तिथे आणून कोणी सोडलं आहे की ती चुकून तिथे आलेली आहे. त्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर सध्या तिचे ट्रीटमेंट कूपर रुग्णालयात सुरू आहे. ज्या हातांनी नातवाला घास भरवले, त्याचे लाड पुरवले, अंगा खांद्यावर खेळवत मोठं केलं, त्या आजीला आजार झाल्यानंतर तिच्या देहाचा इतका तिरस्कार तरी कसा करावासा वाटतो की तिला थेट कचऱ्यात फेकावं. हात क्षणभरही थरथरत नाहीत. रक्ताची नाती इतकी कठोर कशी होतात? स्वार्थापोटी मन एवढं कसं निर्ढावतं? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.